विषय समजून घेऊया। एरवी आपण जर लवकर सुरू केला असतं तर विस्तृतपणाने समजून घेता आलं असतं। संस्कृतीचा विश्वसंचार म्हणजे काय, तर आपली भारतीय संस्कृती आपल्या पूर्वजांनी 1200-1500 वर्षांपूर्वी कशा पद्धतीनं जगभरामध्ये नेली होती आणि त्याचा परिणाम नेमका काय होता। दुर्दैवानं आपल्याला आपला हा अभिमानाचा गौरवशाली इतिहास हा आपल्याला माहीत नसतो आणि म्हणून आपण इतरांचं अनुकरण करायला लागतो। आज आपल्या घरांमध्ये जे सगळे कार्यक्रम होत आहेत ते सगळे कार्यक्रम मूळ भारतीय पद्धतीनं होत नाहीत। वाढदिवस असेल किंवा लग्नासारखा कार्यक्रम असेल त्याच्यामध्ये सगळ्या आधुनिकताच्या नावाखाली आपण अन्य देशातल्या लोकांचं अनुकरण करतो। असं का होतं आहे, कारण आपल्याला आपल्याच परंपरेचा आपल्या पूर्वजांचा इतिहासाचा नेमका अर्थ माहीत नाही। म्हणून भारतीय संस्कृती कशी जगभरामध्ये गेली होती हे आपण जर बघितलं तर हा अभिमान आपला जागा होऊ शकतो। आपल्या देशाच्या बाबतीमध्ये एक वैशिष्ट्य आपल्या सगळ्यांना माहीत आहे की जगातली सगळ्यात प्राचीन संस्कृती आपली आहे आणि अन्य सगळ्या संस्कृती या आक्रमकांच्या त्या रेट्यामध्ये नष्टसुद्धा झाल्या, पण भारतीय संस्कृती मात्र हजारो वर्ष तशीच जिवंत राहिली। याचं कारण काय आहे, तर आपली संस्कृती काळानुरूप बदलती, आपण काळानुरूप बदलू शकतो। इराण असेल की जिथं पर्शिया म्हणून त्याचं नाव होतं, पारसी समाज जो आहे आपल्याला माहीत आहे, टाटा बिर्ला वगैरे सगळे पारसी आहेत, ते इराणचे मूळ, पण आज इराणमध्ये एकही पारशी समाजातला एकही मनुष्य शिल्लक नाही। रोम आहे, बॅबिलोनिया आहे, या सगळ्या संस्कृती नष्ट झाल्या। मग भारतीय संस्कृती का जिवंत राहिली, तर भारतीय संस्कृती जिवंत राहण्याचं कारण आहे आपण सगळेजण काळानुरूप बदलत गेलो। आपल्या परंपरेमध्ये आपण किती प्रगत होतो, तर आजही बायबल जर काढून बघितलं तर बायबलमध्ये पहिलं वाक्य आहे, पृथ्वी गोल नाही आहे तर पृथ्वी सपाट आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे पृथ्वी गोल आहे, पृथ्वी सूर्याभोवती फिरते। बायबलमध्ये अजूनही तसंच छापलंय की सूर्य पृथ्वीभोवती फिरतो, ते बदलायला तयार नाहीत। आपल्या पूर्वजांना हजारो वर्षांपूर्वी पृथ्वी नुसती माहीत होती नाही, तर पृथ्वीच्या सगळ्या भूभागांवर आपले पूर्वज गेलेले होते आणि याचे खूप पुरावे मिळतात। आपल्याला माहीत आहे वेदांमध्ये सगळ्यात पहिला वेद आहे ऋग्वेद। या ऋग्वेदामध्ये आपल्या पूर्वजांनी मोठमोठी जहाजं बांधून जगाच्या पाठीवर गेल्याचे उल्लेख या वेदांमध्ये ऋग्वेदामध्ये सापडतात। हे फोटो आपल्याला माहीत असेल तर गुजरातमध्ये सोरटी सोमनाथाचं मंदिर आहे, शंकराचं ज्योतिर्लिंगांपैकी एक। हे ज्योतिर्लिंगाचं मंदिर जे आहे ते जवळपास 11 वेळेला लुटलं गेलं होतं, उद्ध्वस्त केलं होतं आणि दरवेळी ते उभं राहिलं। आपला देश जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा या मंदिराची उभारणी केली। सरदार वल्लभभाई पटेल गृहमंत्री होते। या मंदिराच्या अंगणामध्ये एक तो बाणस्तंभ आहे, डाव्या हाताला दिसतोय, त्या बाणस्तंभ हा आजपासून जवळपास 2000 वर्ष जुना आहे। या बाणस्तंभावर लिहिलंय आ समुद्रांत दक्षिण ध्रुवपर्यंत अबाधित ज्योतिर्मार्ग। म्हणजे 2000 वर्षांपूर्वी तिथं काय लिहिलंय, तर या ठिकाणापासून तुम्ही दक्षिण ध्रुवापर्यंत जर गेला तर एकही तुम्हाला भूमी लागत नाही। आणि आत्ताही गुगल मॅपवर काढून बघितलं, उजव्या हाताला दाखवलंय बघा की त्या ठिकाणापासून दक्षिण ध्रुवापर्यंत गेलो तर आपल्याला एकही भूमी लागत नाही, भेट लागत नाही। आपल्या पूर्वजांना हे 2000 वर्षांपूर्वी माहीत होतं। याचा अर्थ आपले पूर्वज हे समुद्रावर स्वार होऊन जात होते। आपल्या देशाला 5000 किलोमीटरचा समुद्राचा किनारा आहे, त्यामुळे आपले सगळे पूर्वज ह्या समुद्रावर स्वार होऊन अन्य सगळ्या देशांमध्ये जात होते। लोथल नावाचं गुजरातमध्ये एक बंदर सापडलेलं आहे
हे बंदर छोटं बंदर आहे, पण हे किती वैभवशाली होतं. तर त्या लोथलमध्ये हे 1300 वर्षांपूर्वीचं बंदर आहे. तिथं आजही सगळ्या देशांमधली प्राचीन नाणी सापडतात. म्हणजे सगळ्या देशांशी व्यापार होता. हे लोथल जे आहे ते समुद्रकाठाला नाही, समुद्राची एक चिंचोळी वाट आतमध्ये शिरते त्या ठिकाणी. म्हणजे एक एक छोटी बंदरं सुद्धा किती वैभवशाली होती हे आपल्याला लक्षात येतं. आपल्या पूर्वजांनी काय केलं, तर आपले पूर्वज या समुद्रावर स्वार होऊन अन्य सगळ्या देशांमध्ये गेले, पण सगळ्या देशांमध्ये इतरांना लुबाडण्यासाठी गेले नाहीत. आपले पूर्वज इतरांना सुसंस्कृत करण्यासाठी गेले. म्हणून आपल्याकडं आपल्या परंपरेमध्ये कृण्वंतो विश्वमार्यम असा उद्घोष आपल्या पूर्वजांनी केलेला सापडतो. याचा अर्थ काय, तर आम्ही सगळ्या जगाला सज्जन करू, आर्य करू म्हणजे सज्जन करू. आणि म्हणून आपले पूर्वजांनी करून दाखवलं होतं. म्हणून आपल्या देशानं जगाला काय दिलं, तर जगाला शून्य दिला. शून्य जर नसता तर आज कॉम्प्युटरचं सगळं संशोधन झालं नसतं. शून्य नसता तर चंद्रापर्यंतचं अंतर मोजता आलं नसतं. शून्य दिल्यामुळे या सगळ्या गोष्टी घडल्या. खगोल विज्ञान दिलं, धातुशास्त्र दिलं, आयुर्वेद दिला. आपल्या पूर्वजांनी जगाला प्रगत करण्यासाठी सगळी शास्त्र दिली. आणि म्हणून आपल्या देशाचं वर्णन एका गीतामध्ये छान केलं. हे प्रीत जहा की रीत सदा. आपल्या देशाचं वैशिष्ट्य काय, तर प्रेम आपल्या समाजामध्ये सगळ्यांच्या मनामध्ये असतं जगाविषयी. है प्रीत जहाँ की रीत सदा, मैं गीत वहाँ के गाता हूँ, भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ. हे आपल्या देशाची ओळख आहे. पण आपल्याला इतिहासात काय शिकवलं गेलं, हे कोण बोलतंय, पण आपल्या देशाचा इतिहास चुकीचा काय शिकवला जातो, तर वास्को द गामानं आमच्या देशाचा शोध लावला. वास्को द गामानं आपल्या देशाचा नाही शोध लावला. आजही आपण जर केरळमध्ये गेलात तर कोचीनच्या ठिकाणी वास्को द गामाचं थडगा आहे. ते एका चर्चच्या आतल्या बाजूलाच आहे. वास्को द गामा खरं तर आफ्रिकेच्या एका बेटावर गेलेला होता आणि तिथं झांजिबार नावाचं बेट आहे, त्या ठिकाणी गेला होता. तो भारताचा मार्ग शोधत होता. तेव्हा त्यानंच लिहून ठेवलेली डायरी आहे. आज इंग्लंडमध्ये एका संग्रहालयामध्ये डायरी आहे, त्याच्यात त्यानं लिहून ठेवलं आहे की मला भारताचा शोध घ्यायचा होता, तर मी तिथं चौकशी केली तर एक मोठं जहाज घेऊन भारतातला व्यापारी चंदन नावाचा आलेला होता. त्यानं मला सांगितलं की माझ्या जहाजाच्या मागं तुझं जहाज लाव आणि ये भारतात. मी त्याच्या जहाजाच्या मागं माझ्या जहाजातनं गेलो आणि त्यानं लिहिलंय किती मोठं जहाज होतं भारतातनं गेलेलं, तर माझ्या जहाजाच्या 3 पट मोठं जहाज होतं. म्हणजे आपल्याला केवळ समुद्राचे मार्ग माहीत होते असं नाही, तर आपले पूर्वज व्यापाराच्या निमित्तानं सगळीकडे जात होते. तुम्हाला माहीत असेल तर बघा, भारतामध्ये जगातलं सगळ्यात जास्त सोनं भारतात आहे. एका आपल्याकडं केरळमधल्या एका मंदिरातलं जेवढं सोनं आहे त्या सोन्याची किंमत युरोपमधल्या एकेका देशाच्या पूर्ण देशाचा जो खर्च चालतो वर्षभराचा त्याच्यापेक्षा जास्त सोनं आपल्याकडं आहे एकेका मंदिरात. हे सोनं आलं कुठनं, तर भारतामध्ये सोन्याच्या खाणी नाहीत बरं का, फारशा कमी आहेत. भारतातल्या व्यापाऱ्यांनी आपला व्यापार जगामध्ये नेल्यानंतर त्यांच्याकडं देण्यासारखं काही नव्हतं अन्य, तर आपण आपला मसाल्याचे पदार्थ असतील, कपडे असतील, अन्य सगळ्या वस्तू असतील आपण विकायचो आणि त्या बदल्यात सोनं आणायचो. आणि हे इतकं सोनं भारतामध्ये त्यामुळं आलेलं आहे, हे लक्षात घ्या. तर हे व्यापारामधनं आपण कुठंपर्यंत गेलो, तर एकेका देशाची माहिती आपण घेऊ. कंबोडिया नावाचा देश आहे हा. आपण बांगलादेशच्या इथून खाली सरकलो तर त्या बेटाला वळसा घालून आलो की कंबोडिया लागतो. कंबोडियाचा इतिहास काय सांगतो, तर कंबोडियामध्ये 2000 वर्षांपूर्वी सगळेजण आदिवासी जीवन जगत होते. त्यांची प्रमुख राणी असायची. आणि एकदा असं झालं की समुद्रकाठावर एक मोठं जहाज त्या समुद्राच्या जवळ जायला लागलं. असं बघितल्यानंतर ते सगळेजण घाबरले आणि त्या राणीच्या नेतृत्वाखाली ते टेकडीवर गेले समुद्राच्या जवळ आणि सगळ्यांनी आपले धनुष्यबाण ताणून धरले.
त्या बाणांच्या टोकांना विष लावलेलं होतं आणि ते जहाज टप्प्यात आल्यानंतर आता बाणांचा वर्षाव करायचा. पण त्यांनी बघितलं की ठराविक अंतरावर येऊन ते जहाज थांबलं, पुढं काही सरके ना, आणि त्या जहाजातनं एक छोटी होडी खाली उतरली. त्या होडीमध्ये 2 तरुण होते. त्या तरुणांची ती होडी सरकायला लागल्या तर लक्षात आलं की त्यांच्या हातात शस्त्र नाही, अस्त्र नाही. याने आपले धनुष्यबाण खाली केले. ते दोन्ही तरुण काठावर उतरले. एकाच्या हातात वस्त्र होतं आणि दुसऱ्या तरुणानं नमस्कार केला त्या राणीला आणि ते वस्त्र तिला उपहार म्हणून दिलं. तिला कळे ना याचं काय करायचं असतंय, कारण तिनं पहिल्यांदा कापड बघितलं आयुष्यात. आणि मग त्यानं राजानं त्या आलेला जो होता त्यानं ते वस्त्र तिच्या भोवती गुंडाळलं आणि कंबोडियामध्ये लिहिलंय की त्या दिवशी आमच्या देशामध्ये संस्कृती उदयाला आली. तो वस्त्र घेऊन जाणारा जो होता तो होता कौंडिन्य, दक्षिण भारतातनं गेलेला. त्या कौंडिन्यानं तिथल्या त्या सोमा देवीशी विवाह केला आणि तिथं साम्राज्य उभं केलं. व्याधपूर नावाचं मोठं शहर वसवलं. हे किती वर्ष साम्राज्य होतं कौंडिन्यानं सुरू केलेलं? 1500 वर्ष हिंदू साम्राज्य होतं कंबोडियामध्ये, या कौंडिन्यानं सुरू केलेलं. आपल्याला या कौंडिन्याचं नावही माहीत नाही. आणि आपल्यावर बघा 150 वर्ष फक्त इंग्रजांनी राज्य केलंय. 150 वर्षांचा प्रभाव आजपर्यंत संपलाय का? 75 वर्ष होऊन गेली इंग्रज जाऊन. पण आपल्या पूर्वजांनी 1500 वर्ष राज्य केलंय. आणि राज्य करताना इंग्रजांसारखं आपण लुबाडलं नाही, आपण त्यांना बाटवलं नाही, आपण त्यांना गुलाम केलं नाही, आपण त्यांना अधिक चांगलं केलं. म्हणून या सगळ्या देशांमध्ये भारतातले जे सगळे पूर्वज गेले होते त्यांच्याविषयी अत्यंत कृतज्ञतेनं त्यांची आठवण काढली जाते. भारतात इंग्रजांविषयी चांगलं बोललं जातं का? मुघलांविषयी चांगलं बोललं जातं का? नाही. पण या देशांमध्ये भारतीय गेले, आपली साम्राज्य उभी केली, तर भारतीयांच्या विषयी अत्यंत चांगला इतिहास तिथं शिकवला जातो. हे लक्षात घेतलं पाहिजे. हे सोमादेवीचं शिल्प आहे तिथल्या एका मंदिरावर. आणि या अंकोरवाट म्हणून पुढे एक मंदिर आहे. हे कंबोडिया किती विकसित होतं तर या कौंडिन्यानं तिथं कालवे उभे केले, कालवे बांधले, तिथं शेती शिकवली, तिथं मोठमोठी मंदिरं बांधली, नगर रचना उभी केली. खूप त्यांनी त्याचा विकास केला. आदिवासी सगळं होते, कपडे घालायचं माहीत नव्हतं. अशांच्यापासनं एक अत्यंत समृद्ध असं साम्राज्य उभं केलं कौंडिन्यानं. कंबोडिया हे त्याचं नाव कसं मिळालं तर या कौंडिन्यानंतर 600 वर्षानंतर तिथं यादवी माजली. आणि यादवी माजल्यानंतर दक्षिण भारतातनं कंबू स्वायंभू नावाचा एक तरुण तिथं गेला आणि त्यानं पुन्हा ते राज्यकारभार नीट केला. त्या कंबू स्वायंभू नावानं कंबोडिया हे नाव पडलं. आणि हे आपले सगळे पूर्वज की जे समुद्रावर स्वार होऊन जातात. आपल्याला माहिती अगस्ती ऋषी, अगस्ती ऋषींना परदेशामध्ये खूप मंदिर आहेत अगस्ती ऋषींची. अगस्ती, कंबू, कौंडिन्य, राजेंद्र चोल साम्राज्य होतं दक्षिण भारताचं, तर ते त्यातला राजेंद्र राज जो होता तो, अशोक, पुष्यमित्र, खारवेल, यातली किती नावं माहीत आहेत आपल्याला? एक अशोकाचं नाव सोडलं तर अन्य कुणाची नावही माहीत नाहीत आपल्याला. आपला इतिहास आपल्याला न माहीत असल्यामुळं आपल्यामध्ये स्वाभिमानाची निर्मिती होत नाही. ह्या कंबोडियामध्ये आता जो फोटो आहे हा राजा यशवर्मन हा आणि सूर्यवर्मा हे दोघंही शिल्पज्ञ पण होते. यांनी मोठी नगरं वसवली. एक तिथलं मंदिर आहे, त्या मंदिर या सगळ्या हिंदू साम्राज्य होतं तर संस्कृतीतली राजभाषा होती बरं का. सगळे व्यवहार संस्कृतमध्ये चालायचे, लक्षात घ्या. या राजाने बांधलेलं एक मंदिर आहे, ते मंदिर मागच्या बाजूला दिसतंय बघा, प्रचंड मोठं मंदिर आहे. हा आतल्या भागाचा फोटो आहे. या मंदिराचं म्हणजे आपल्याला माहिती आहे अवकाशातनं फोटो काढला तर चीनची भिंत दिसती, तसं अवकाशातनं फोटो काढला तर हे मंदिरही दिसतं. जगातलं सगळ्यात मोठं प्रार्थनास्थळ हे मंदिर आहे बरं का. मक्का मदिना सुद्धा नाही, व्हॅटिकन सिटीचं चर्च सुद्धा नाही, किंवा भारतातलं कुठलंही मंदिर नाही. जगातली सगळ्यात मोठं धार्मिक स्थळ कोणतं असेल आकारानं तर हे अंकोरवाट मंदिर आहे, कंबोडियामधलं विष्णू मंदिर आहे. किती मोठं असेल तर एकेका भिंतीची, कंपाऊंडची भिंत आहे, एकेका भिंतीची लांबी 3.5 किलोमीटर आहे.
फुटबॉलचे 250 मैदानं मावतात त्या मंदिरात. इतकं प्रचंड मोठं मंदिर आहे. आणि या अंकोरवट हा अपभ्रंश आहे. त्याचं नाव आहे मुळात ओंकारवत. ओंकार म्हणजे विश्व. विश्वाची छोटी प्रतिकृती केल्यासारखं ते मंदिर बांधलंय. इतकं भव्य मंदिर आहे. पण त्या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे, त्याला त्या नदीच्या याच्यातनं वाहून आलेली वाळू आहे त्याच्यावर बांधलेलं मंदिर आहे, ज्याचा पाया मजबूत नाही, पण हजारो वर्ष ते टिकलेलं मंदिर आहे. काय तंत्रज्ञान त्यावेळी वापरलं असेल बघा. वाळूवर बांधलेलं मंदिर आहे. या मंदिराचं एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो. या मंदिरात हे जे शिल्प आहे समुद्र मंथनाचं, ते 22 फूट उंचीचं शिल्प आहे. या 22 फूट उंचीचे हे शिल्प, दोन्ही बाजूचे फोटो काढले. या शिल्पाचं वैशिष्ट्य असं आहे की आपल्याला माहित आहे आता मकर संक्रांती आली की उत्तरायण दक्षिणायन सूर्य फिरतो, आपली पृथ्वी अशी फिरत असती, त्यामुळं उन्हाळा वगैरे हे सगळे ऋतू होतात. या मंदिरात हे जे शिल्प आहे, दररोज उगवणारा सूर्य एकेका देवावर उगवतो, असा सरकत जातो. पलीकडं दानव आहेत, राक्षस आहेत, राक्षसांपर्यंत सरकत जातो आणि पुन्हा उलट्या दिशेने येतो. समुद्रमंथन, जिवंत समुद्रमंथनाचं शिल्प आहे ते. पृथ्वी जशी फिरते तसंच तिथं समुद्रमंथन घडतं एका अर्थानं. इतकं ज्ञान असलेलं मंदिर आहे हे. तिथलंच एक शिल्प आहे त्याच मंदिरावरचं. काय झालं होतं तर रावण हा शिवाचा भक्त. रावणानं शंकराची आराधना केली आणि शंकराला भेटायला म्हणून तो कैलासात गेला. शंकर आणि पार्वती बसले होते आणि त्याला तिथं प्रवेश नाही असं द्वारपाल जो होता त्यानं सांगितलं. रावणाला राग आला, माझा इतका मोठा भक्त आलेला असताना मला प्रवेश देत नाहीत. रावणानं आपले 20 हात त्या कैलास पर्वताच्या खाली घातले आणि उचलला पर्वत, आणि उचलला तर भूकंप झाला. ते भूकंप झाल्यानंतरचं ते शिल्प आहे. हे अशा पद्धतीची शिल्प आपल्या देशातही बऱ्याच ठिकाणी सापडतात. हे वेरूळचं मंदिर आहे आपल्या इथलं, औरंगाबादच्या इथलं, संभाजीनगरच्या इथलं. त्या वेरूळच्या मंदिरात माहीत आहे तुम्हाला, ते वर्ण खाली पोखरून केलेलं मंदिर आहे. आधी कळस आणि मग पाया. या मंदिरामध्ये हेच कैलास तोलनाचं शिल्प अशा पद्धतीनं कोरलंय. सेम कथा या देशोदेशींमध्ये कशा पसरल्या जातात. आता याच्यामध्ये गंमत आहे. या चित्रामध्ये वरच्या बाजूला हा शंकर आहे, हे बघा, हा शंकर आहे, ही पार्वती आहे. पार्वती शंकराचा दंड धरून बसली आहे आणि ती घाबरली भूकंप झाल्यामुळं. हा शंकरानं पायाचा फक्त अंगठा दाबलाय, त्यामुळं त्या अंगठा दाबल्यामुळं याला लक्षात आलंय तो पर्वत खाली झुकायला लागला होता आणि याच्या ताकद संपले. हाही घामेगुण झालाय. या सगळ्या गडबडीमध्ये भूकंप झाला म्हणून सगळे बिथरले. पार्वतीनं दंड धरलाय तर तो दंड इतका आवळून धरलाय की तिची बोटं इथं उमटली दंडावर. आणि इथंही सेविका आहे, ती सेविका पळत सुटले. पण सेविका पळत कशी सुटली तर तिचं तोंड मागच आहे. तोंड मागं काय, खरं तर पळताना माणूस पुढं तोंड करून पळतो, मागं तोंड काय, कारण माणसाचा स्वभाव आहे आपलं आपण किती संकटात असलो, काही झालं तरी शेजारच्या घरात काय जळतंय बघायची सवय जात नाही. ती शंकर पार्वती काय करतायत हे शेवटच्या क्षणापर्यंत, उंबऱ्यातनं बाहेर येईपर्यंत तिचं लक्ष तिकडंच आहे. असे सगळ्या गमती त्या शिल्पामध्ये कोरलेल्या आहेत. हे कंबोडियाचा झेंडा आहे. कंबोडिया हिंदू राष्ट्र नाही बरं का, पण कंबोडियाच्या झेंड्यावर हिंदू मंदिर आहे, लक्षात घ्या. हेच अंकोरवाटचं मंदिर त्याने आपल्या राष्ट्रध्वजावर आहे. आत्ता असलेल्या गोष्टी बघा, त्यांचं राष्ट्रीय फूल कमळ आहे. त्यांचा नवीन वर्ष संक्रांतीला सुरू होतं दिनसांक्रम म्हणून. भरतनाट्यम, मोहिनीअट्टम हे दक्षिण भारतातले जे शास्त्रीय नृत्य आहेत ते तिथंही अजूनही शिकवले जातात आणि तिथं केले जातात. आणि तिथंही रामायण प्रचलित आहे. रामकीर्ती या नावानं ओळखलं जातं. त्याच्या पुढचा देश आहे लाओस. कंबोडिया खाली आहे बघा, तिथून वर आपण सरकलो. लाओस म्हणजे लवदेश, रामाचा मुलगा लव, त्याच्या नावानं तो देश आहे.
या देशामध्ये श्रेष्ठवर्मानं श्रेष्ठपूरची राजधानी वसवली होती. तिथंही हिंदू पद्धतीचंच कॅलेंडर प्रचलित आहे आणि आजही नवीन वर्ष आपल्या पद्धतीनं तिथं साजरं केलं जातं लाओसमध्ये. तिथंही भाषा जी आहे त्याच्यामध्ये संस्कृत शब्द मोठ्या प्रमाणामध्ये सापडतात. पुढचा देश आहे लाओसच्या वर गेल्यानंतर थायलंड, ज्याला श्याम देश, सयाम, श्याम म्हणजे कोण? कृष्ण. कृष्णाच्या नावानं ओळखला जाणार आहे. आता कृष्ण का? तर काय झालं होतं बघा, चीनमध्ये गांधार देश म्हणून एक भाग आहे की ज्याला आता नान झाओ म्हणतात. तिथं कुबलाई खान नावाचा एक आक्रमक मुसलमान आलेला होता. या कुबलाई खानानं जे आक्रमण केलं ते आक्रमण अत्यंत नृशंस असं होतं. खूप लढाई झाली, पण हे हरणार आपण असं लक्षात आल्यानंतर तिथली लोक तो भाग सोडून 3 दिशांना गेले. आणि 3 दिशांना जात असताना एक भाग, काही लोक आले आसाममध्ये, काही लोक आले ब्रह्मदेशामध्ये आणि काही लोक आले ते थायलंडच्या भागात जिथं सगळं जंगल होतं. आणि जंगलामध्ये तिथल्या त्यांचा त्यावेळेचा जो प्रमुख होता नेता, त्याला तिथं राज्याभिषेक करून राजा करून ती जंगल सपाट करून तिथं ते राहण्याची वस्ती तयार केली आणि ते थायलंड नावाचा देश उभा राहिला. तो राजा जो होता त्याचं नाव होतं छाओ चक्री. छाओ चक्री म्हणजे सुदर्शन चक्र धारण करणारा आणि म्हणजे श्रीकृष्ण. म्हणून सयाम देश, श्याम देश असं त्याचं नाव आहे. त्यानं राज्याभिषेकानंतर छाओ चक्रीनं महेंद्रादित्य असं नाव धारण केलं. आजही त्यांच्या इतिहासामध्ये महेंद्रादित्य हा आमचा पहिला पूर्वज आहे असं शिकवलं जातं. हे बँकॉकचं राजवाडा आहे. राजवाड्यातल्या भिंतीवरचं चित्र आणि तिथल्या चौकात असलेलं शिल्प काय सांगतं? रामायण सांगतं. आमचं रामायणाशी नातं हे सांगतात ते बँकॉकमध्ये. बँकॉकचं विमानतळ आहे. विमानतळाचं नाव आहे बघा, वरच्या बाजूला फोटो आहे, ते नाव लिहिलंय सुवर्णभूमी एअरपोर्ट. आपल्याला भारतातलं कुठल्या तरी एअरपोर्टचं नाव असं असावं असं वाटतं. हे बँकॉकच्या एअरपोर्टचं नाव आहे. उजव्या बाजूला समुद्र मंथनाचं जवळपास 40 फूट उंचीचं शिल्प आहे. तिथं विमानातनं उतरल्या समुद्र मंथनाचं मोठं शिल्प आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं तिथं 1000 वर्षापूर्वीचा नकाशा लावलेला आहे. त्या नकाशावर लिहिलंय बृहत्तर भारत. भारत किती मोठा होता हे ते 1000 वर्ष जपतायत आपल्या मनामध्ये. आम्ही भारताचा एक भाग होतो असं ते स्वतःची ओळख करून देतात आणि आपल्यालाच माहित नाही. आपल्याला माहित आहे रामायणातला राम, त्याच्यानंतर आपल्याला रामच माहित नाही. पण आजही एका देशामध्ये राम राज्य चालतं माहितीये का? तिथल्या देशाचा राजा स्वतःला राम म्हणून घेतो. ते आहे थायलंड. हा थायलंडचा 10वा राम आहे. हा राज्याभिषेक विधी होतो आणि हे सगळेजण पहिला राम, दुसरा राम, तिसरा राम असं तो 10वा राम आहे. ते स्वतःला रामाचे वंशज मानतात आणि तिथं ऐरावत हत्ती, तिथं शिवलिंग, बौद्ध मंदिरं हे सगळे, तिथंही रामकथा प्रचलित आहे. राम कियन या नावानं रामायण तिथं प्रचलित आहे. हे सगळे 10 राजे आत्तापर्यंतचे. व्हिएतनाममध्ये मैसन नावाचं शहर आहे. हे तिथले सगळे जुने अवशेष आहेत. आणि मगाशी मी तुम्हाला कौंडिन्याची गोष्ट सांगितली ना, तो समुद्रकिनारी उतरला वगैरे, ते सगळं वर्णन तिथल्या एका ह्या शिलालेखात कोरलेलं आहे. संस्कृत भाषेत असलेला शिलालेख आहे. एकाक्ष कुबेराचं हे शिल्प आहे तिथं. एकाक्ष कुबेर काय आहे तर कथा अशी सांगतात की कैलास पर्वतावर पार्वती फुल वेचायला बाहेर पडली होती आणि सकाळ झाली होती. सोन्यासारखं सूर्य किरण पसरले होते आणि तिथल्या कैलास पर्वतावर ही बर्फ आहे. त्या बर्फामुळे आणखीन सगळीकडं छान वातावरण झालेलं होतं आणि आपल्या पुष्पक विमानातनं कुबेर चाललेला होता. ह्या सतीकडं बघितल्यानंतर त्याच्या मनामध्ये पाप वासना निर्माण झाली आणि तेच तिचं लक्ष नसताना आपल्याविषयी कोणीतरी वाईट नजरेनं बघतोय हे तिच्या लक्षात आल्यानंतर तिने इकडे बघितलं तर कुबेर होता. त्या कुबेराकडं नुसता बघितलं तर त्याचे डोळे जळायला लागले आणि तेवढ्यात त्यानं क्षमा याचना केली. तेवढ्यात एक डोळा जळून रिकामा झाला होता आणि दुसरा डोळा पिवळा झाला होता. तिनं माफ केलं पण तोपर्यंत डोळे गेले होते. तो एक डोळ्याचा कुबेर, एका अक्ष पिंगर, त्याचं शिल्प आहे
आणि अजूनही त्या ठिकाणी बौद्ध पंथामधला एक जमात स्वतःला एक कुबेराचे वंशज म्हणतात, त्यांचंही नाव आहे एकाक्ष पिंगल पंथ म्हणून. अजूनही त्यांची उपास्य देवता तीच आहे. भारतातल्या कैलास पर्वत आणि त्या सगळ्या कथांशी तिथं असलेलं समाजाचं नातं आहे अजूनही. ब्रुनेई नावाचा देश आहे, छोटासा देश आहे, पूर्ण मुसलमान देश आहे. तिथं सुलतानशाही आहे, राजेशाही आहे. त्या ब्रुनेई देशाच्या राजधानीचं नाव आहे आत्ताचं काय आहे, बारीक अक्षरात आहे, बंदर श्री भगवान. बंदर श्री भगवान म्हणजे हनुमान, हनुमानाच्या नावावर राजधानीचं नाव आहे अजूनही. आणि हे ब्रुनेईचं वैशिष्ट्य काय, तर पूर्ण इस्लामी देश असला तरी त्यांनी स्वतःच्या शहरांची राजधानींची नावं नाही बदलली. इस्लामाबाद, औरंगाबाद असलं काही केलं नाही त्यांनी. आपल्या पूर्वजांनी ज्या आठवणी जपून ठेवल्या त्या तशाच्या तशा ठेवल्या. हे लक्षात घ्या. आपल्याला माहिती आहे अगस्ती मुनी, अगस्ती मुनींचं इथं खानापूर तालुक्यातही एक मंदिर आहे मोठं, एका झाडाच्या बुंध्यात आत ते मंदिर व्यापलं आहे. बघून या मुद्दाम ऐनवाडीच्या इथं आहे. त्या अगस्ती मुनी हे परदेशात आपला धर्म, हिंदू समाज सगळे गेल्याचं पहिल्याच ज्यांचं श्रेय जातं त्या अगस्ती मुनी आहेत. त्या अगस्ती मुनींनी मलेशियामध्ये त्यांना खूप मांडलं जातं. तिथं हे सगळे शिलालेख सापडतात की ज्याच्यामध्ये आपल्या इथून गेलेल्या मोठमोठ्या व्यापाऱ्यांनी तिथं मंदिरांना, तिथल्या अन्नछत्रांना दान धर्म केल्याचे उल्लेख सापडतात. हे सगळे जे लेख आहेत ते तेलुगू, तमिळ, त्यानंतर संस्कृत या भाषांमध्ये सापडतात. हा मुस्लिम बहुल देश असूनही तिथं पद्धत काय होती, गेल्या 60-70 वर्षांपर्यंत पद्धत होती. तिथला जो मुसलमान सुलतान होता तो आपल्या सिंहासनावर रामाच्या खडावा ठेवून राज्य करत होता. मुसलमान असायचे ते, पण तरी हे रामराज्य आहे असं समजून ते करायचे. आपल्याला हे सगळं ऐकल्यानंतर आश्चर्य वाटतं की या पद्धतीनं असाही जगणारा समाज भारताबाहेर होता की हे सगळं भारतात आता जगलं जात नाही. इंडोनेशिया हे एक अखंड देश नाही आहे. हे छोट्या छोट्या सगळ्या बंदरां एक यांचा द्वीपसमूह आहे. तो 14,000 बेटं आहेत ती, अशा बेटांचा समूह आहे. इंडोनेशिया पूर्ण मुसलमान देश आहे. पण इंडोनेशियामध्ये अजूनही जी हिंदू प्रतीक आहेत, 20,000 रुपयाची नोट आहे, त्या नोटेवर गणपतीचं चित्र आहे. अजूनही ती नोट चालती इंडोनेशियात. अशा खूप गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. हे सुवर्णद्वीप हे काय आहे पुढे येणारच आहे सांगतो. हे सुवर्णद्वीप जे होतं इंडोनेशियाच्या इथलं ते श्रीविजय साम्राज्य होतं. हे श्रीविजय साम्राज्य किती महत्त्वाचं होतं, तर ह्या ग्वांझाऊ भागातनं चीनच्या इत्सिंग नावाचा एक बौद्ध भिक्खू भारतात शिकायला येणार होता. आणि तो आला, तो पहिल्यांदा ते सुवर्णद्वीपापाशी आला. आणि त्या सुवर्णद्वीपापाशी आल्यानंतर त्याला तिथं भारतात जायचं, नालंदा विद्यापीठात तो शिकायला जाणार होता. त्यामुळे तिथं प्रवेश कसा मिळेल वगैरे चौकशी केली. तिथून जायचं कसं त्यांनी सांगितलं, तुम्ही बौद्ध भिक्खू आहे तर आठवड्यातनं 2दा बोटी जातात की जे बोटी बौद्ध भिक्खूंच्याकडनं पैसे घेत नाहीत, फुकट प्रवास. तो खुश झाला. पण त्यानं विचारलं आता याचं ॲडमिशन कसं घ्यायचं, तर ते सांगितलं तिथली एंट्रन्स एक्झाम असते संस्कृतमध्ये. संस्कृत कोण शिकवणार, ते म्हटलं इथं आमच्या इकडं संस्कृत शिकवायची व्यवस्था आहे. हे सुवर्णद्वीप जे होतं श्रीविजय साम्राज्य, इथं भारतात प्रवेश घेण्यापूर्वीचे कोर्सेस तिथं चालायचे. इतकं मोठं ते साम्राज्य तिथं वसलेलं होतं. हे नालंदा विक्रमशिला विश्वविद्यालय आपल्या इथली की जिथं प्रवेश घ्यायला जगभरातनं लोक यायचे. हे प्रंबणन नावाचा भाग आहे जिथं 156 मंदिरं आहेत, देवीची मंदिरं. याची कथा आहे मोठी, परत कधीतरी सांगू, वेळ भरपूर जाईल आपला. पण हे सगळे त्या भागामध्ये सापडतात. आता हे बघा हनुमानाचा अवतार करून आहे, ते भारतातलं नाही आहे चित्र, हे त्या देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या परेडमधलं चित्र आहे. तिथं सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये हनुमानाचा वेश करून तिथले नागरिक आहेत. तिथंही आपल्या इकडे जसं रामलीला होतात तशा रामलीला इंडोनेशियामध्ये होतात. तशा रामलीला हे बाली बेटांवर वगैरे या सगळ्या देशांवर आत्ता सांगितलं तशा सगळीकडे होतात. तिथल्या विमान कंपन्यांची नावं बघा. एका विमान कंपनीचं नाव आहे जटायू एअरवेज, दुसऱ्याचं नाव आहे गरुडा एअरवेज. आपल्याच
देवतांची ही वाहनं त्यांनी आपल्या विमान कंपन्यांना नावं अभिमानानं ठेवली आहेत. बालीचं एक विद्यापीठ आहे, त्या बालीचं विद्यापीठाचं नाव आहे सुग्रीवाच्या नावानं. हे इंडोनेशियामधले सगळे फोटो आहेत. त्यांच्या चौकातले मूर्त्या आहेत, त्यांच्या नोटेचं कोपऱ्यात आहे बघा गणपतीचं चित्र असलेलं नोट आहे, त्यांची तिकीट आहेत. तिथली राणी पुन्हा हिंदू धर्मात तिने प्रवेश केला, मुसलमान धर्म सोडून, त्याच्यामध्ये फोटो आहे. हे सगळं काय सांगतं, आपले पूर्वज त्या देशांमध्ये कसे गेले होते हे सांगतं. इंडोनेशियामधल्या आत्ता असलेल्या 2 गावांची नावं बघा. एका गावाचं नाव आहे जयपूर आणि दुसऱ्या गावाचं नाव आहे मधुरा. आत्ता असलेली नाव आहे ती. अयोध्या नावाचं गाव आहे तिथं. त्या लोकांना वाटतं की त्या अयोध्येचा राम होता. जर भारतातनं माणूस गेला आणि सांगितलं की भारतात आम्हाला राम माहीत आहे, आमच्या इथं अयोध्या, त्यांना आश्चर्य वाटतं की आमचा राम तुम्हाला कसं काय माहीत आहे म्हणून. आपलं रामायण जसंच्या तसं जगभर कसं गेलं होतं आणि त्यातनं आपली संस्कृती कशी गेली होती आणि ते मिरवतात हे सगळं, हे आपल्याला लक्षात येईल. मनू आपल्याला माहिती आहे, मनू स्मृती वगैरे, महर्षी मनू, त्या मनूचं मनुद्वीप म्हणून फिलिपाईन्सचं मूळ नाव आहे. आणि मनूचा किती प्रभाव असेल तर त्या फिलिपाईन्सच्या राजधानीचं नाव आहे मनिला. हे मनिला नाव मनूवर्ण पडलेलं नाव आहे. हे श्रीलंका आपल्याला माहित आहे की हे मंदिर जे आहे ते शंकराचं मंदिर आहे. ते रामानं युद्ध झाल्यानंतर तो राम लंकेत आत प्रवेश नाही केला त्यानं, कारण अजून माझा वनवास सुरू आहे म्हणून सांगितलं, मला शहरात येता येणार नाही. त्यानं त्या काठावर शिवलिंग स्थापन केलं. ते रामानं स्थापन केलेलं शिवलिंग आहे. चीनमध्ये बौद्ध पंथाचा सगळा प्रचार भारतातनं गेलेल्या बौद्ध भिक्खूंनी केला. चीनच्या संरक्षण मंत्र्याने एकदा लिहिलंय की आमच्या देशावर भारतानं एकही सैनिक न पाठवता, एकही रक्ताचा थेंब न सांडता फक्त बौद्ध भिक्खू पाठवून आम्हाला 2000 वर्ष आमच्यावर साम्राज्य केलं. ते साम्राज्य धर्माचं साम्राज्य होतं. तर आणि अभिमानानं आनंदानं ते सांगतायत. हा पुतळा आहे चीनमध्ये बीजिंग नावाचं जे शहर आहे त्या बीजिंगच्या शहरात उभा केलेला पुतळा आहे. नेपाळमधला हा पाटणच्या भागात असलेला बलबाहू नावाचा 17 वर्षाचा पोराचा पुतळा येतो. ज्या पोरानं तो आर्किटेक्ट होता त्या बीजिंग शहराची सगळी रचना त्यानं केलेली आहे. तिथल्या राजानं त्याला निमंत्रित केलेलं होतं. सगळं आकृत्या काढून सगळं शहर कसं असलं पाहिजे त्याचं आरेखन केलं होतं. स्वतःच्या 70 कलाकारांना घेऊन बीजिंग शहर उभा करणारा आपल्या इथला मोठा आर्किटेक्ट, त्याचा अभिमानानं पुतळा तिथं त्या बीजिंगमध्ये उभा केलेला आहे. गुरु नानक देवजी आपल्याला माहीत आहेत. गुरु नानक देवजींनी 6000 किलोमीटर पायी प्रवास केला बरं का. आशिया खंड सगळा पालथा घातलाय. मक्का मदिनेपर्यंत जाऊन आलेत. मक्केपर्यंत त्यांची कथा वाचली असेल तर बघा, ते मक्केमध्ये झोपले आणि झोपल्यानंतर त्या मक्का जो काबा आहे की नाही त्या काबाकडे पाय करून झोपले. तिथल्या मुल्ला मौलवींना त्याचा अपमान वाटला. ते म्हटले पाय इकडे देवाकडे करताय का आमच्या. ते म्हटले ठीक आहे, मग माझे पाय थकलेत, मी थकलोय, माझे पाय जरा सरकवून बाजूला घ्या फक्त. ते उठले आणि त्यांनी पाय सरकवला तर ती काबा सरकला. हे जिकडं पाय सरकवतील तिकडं काबा सरकला. आणि मग मक्केमध्ये जाऊन त्यांनी इस्लामी कट्टरता कशी चुकीची आहे हे मक्केत जाऊन सांगायचे धाडस केले गुरु नानक देवजींनी. ते गुरु नानक देवजी चीनमध्ये गेले होते. काही दिवस राहिले असतील, पण त्यांचा प्रभाव किती आहे तर अजूनही नानकिंग नावाचं शहर आहे त्यांच्या नावानं, गुरु नानकांच्या नावानं. हे आपल्या पूर्वजांचं आहे. कोरिया माहीत आहे, उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया. आत्ता तो उत्तर कोरियाचा हुकुमशहा माहीत आहे की जो अत्यंत वेडा जॉन किम, तो अत्यंत क्रूर असा हुकुमशहा आहे. पण या कोरियाचं आपलं नातं काय माहीत आहे. या कोरियाला तिथल्या राजकुमाराची पत्नी ही आपल्या उत्तर प्रदेशमधल्या अयोध्या जे आत्ता रामाचं मंदिर बांधलंय तिथली राजकन्या ही तिथली सून होती कोरियाची. आणि ही राजकुमारी सूरीरत्ना, तिचं स्मारकही अजून आहे. आणि राजकुमारी सूरीरत्नाचं नातं इतकं घट्ट आहे की अजूनही तिथं
लग्न समारंभ होताना हिनं लग्न करताना सगळ्यात पहिल्यांदा भूमिपूजन केलं आणि भूमीला वस्त्र अर्पण केले. तीच परंपरा अजूनही ते चालवतात. अजूनही तिथं लग्न तशीच होतात. आणि अयोध्येचं मंदिर बांधताना त्या उद्घाटनाच्या वेळी या कोरियातनं सुद्धा लोकांना निमंत्रित केलेलं होतं, कारण हे नातं आहे आपलं भारताचं म्हणून. जपान माहिती आहे, जपानमध्ये बौद्ध भिक्खूंनी बौद्ध हे नेला. तुर्कस्तान, तुर्क याचा अर्थ संस्कृतमध्ये घोडा. ज्या देशामध्ये घोड्याची उत्तम पैदास होती तो प्रदेश म्हणजे तुर्कस्तान. तर तुर्कस्तानमध्ये अग्निपूजक होते. अफगाणिस्तान माहिती आहे, कंदाहार, उपगणस्थान. पहिला जो फोटो आहे तो खांबाचा. भक्त प्रल्हादानं भक्ती केल्यामुळं विष्णू नरसिंह अवतारात प्रकट झाला. तो खांब जो फुटला ना तो खांब आहे तो. त्या खांबातनं नरसिंह प्रकट झाला. ते मुलतानमध्ये आहे ते. त्यानंतर बामियानमधल्या बुद्धमूर्ती आहेत की ज्या बुद्धमूर्ती नंतर 90च्या दशकामध्ये तालिबान्यांनी हँड ग्रेनेड टाकून नष्ट केल्या. इराण मगाशी म्हटलं, इराक आहे, इटलीमध्ये तिथं 4,500 वर्षांपूर्वीची चित्र सापडलेत स्मशानभूमीमध्ये. आणि ती चित्र काय आहेत बघा, राम लक्ष्मण सीतेची चित्र आहेत की ज्याच्या पायामध्ये फक्त त्या इटलीच्या पद्धतीचे बूट आहेत. बाकी सगळं राम लक्ष्मण सीतेची कहाणी. तिथं सुद्धा अंत्यविधी करताना रामाचं नाव घेतल्याशिवाय अंत्यविधी होत नव्हता इटलीमध्ये. हे लक्षात येतं. आफ्रिका आहे, मेक्सिको आहे, हे सगळं भरपूर सांगता येईल. आत्ता सुद्धा जे आहे प्रभाव कसा आहे तर अबुधाबीमध्ये की जिथं इस्लामशिवाय अन्य धर्म चालत नव्हता त्या ठिकाणी राजा स्वतः मंदिर बांधायला जागा देतो, मंदिराच्या उद्घाटनाला येतो. हे घडतंय कारण हिंदूंचा प्रभाव वाढतोय. अमेरिकेमध्ये दिवाळीला शासकीय सुट्टी असते. अमेरिकेत दिवाळी व्हाईट हाऊसमध्ये साजरी होती. हा सगळा आपला हिंदूंचा प्रभाव जो वाढतोय त्याचं लक्षण आहे. पाकिस्तानमधल्या एका मंत्र्यानं ट्विट केलं होतं की आमचे पूर्वज किती मागं जातात. तर त्यानं सांगितलं आत्ताचं जे इस्लामाबाद आहे ते इस्लामाबाद हे पाणिनीचं गाव आहे की ज्या पाणिनीनं 2000 वर्षांपूर्वी संस्कृतचं व्याकरण लिहिलं. अभिमानानं तेही सांगतात. जर संस्कृती नष्ट झाली तर काय होतं, तर या सगळ्या भागांमध्ये आपण होतो तर समृद्ध होता तो भाग. आज कसा आहे भाग तो, आज हा असा भाग आहे. आपल्याला माहिती आहे अफगाणिस्तानमध्ये तालिबानी राजवट आली, लोक तिथनं बाहेर पडायला किती आसुसलेले होते. तर विमानात बसायला जागा नाही म्हटलं तर विमानाच्या पंखांना लटकून ते बाहेर पडायला तयार झाले होते. तिथं माणसं जनावरासारखी कैद केली जातात, गुलाम केली जातात. आपण तिथला आपला प्रभाव संपला तरी घडतं. म्हणून आपण काय केलं पाहिजे तर आपल्या संस्कृतीचा प्रभाव लक्षात घेऊन आपण हिंदू पद्धतीनं जगायला तर आधी शिकलं पाहिजे. आपल्या परंपरा, आपले सण उत्सव आपल्या पद्धतीनं आपण साजरे करू. अभिमानानं आपला इतिहास अभिमानाचा आपण मुलांना शिकवू तर हा अभिमान जागा होईल आणि जग आपल्याकडे बघून शिकायला लागेल. आपण जगासारखं अनुकरण करत बसलो तर आपल्याकडनं काय शिकणार जग. म्हणून आपण आपल्या घरामध्ये आपल्या पद्धतीनं व्यवहार होतात का, सण उत्सव परंपरा सगळे विधी हिंदू पद्धतीनं आपण करतो का याची काळजी घेतली पाहिजे. आपण टी व्हीचं प्रमाण, मोबाईलचं प्रमाण आपल्या घरांमध्ये किती आहे याची काळजी केली पाहिजे. ते कमी केलं पाहिजे. टी व्ही नसेल तर माणूस मरत नाही. मोबाईलमध्ये काय बघायचं काय नाही याची मर्यादा आपण मुलांना सांगितली नाही तर पिढी बिघडण्याचं कारण सगळे आपणच आहे. अशा खूप गोष्टी आपण केल्या पाहिजे. हा इतिहास मुलांना सांगायला पाहिजे. अभिमानानं मुलांनी सुद्धा हे सगळं अभ्यासलं पाहिजे. आपण करू तर होईल. परत कधीतरी बराच वेळ आपण जेव्हा मिळेल तेव्हा असे विषय व्यवस्थित समजून घेऊ. वेळेची मर्यादा लक्षात घेऊन थोडं फास्ट फॉरवर्ड आपण सगळ्यांनी ऐकलं. आपण मुद्दाम या संदर्भातलं घरात वाचा, मुलांना सांगा. चांगल्या गोष्टी आपण सांगितल्याशिवाय जात नाहीत, लक्षात घ्या. घाणीचा वास हा लांबून येतो पण अत्तर मनगटाला लावलं तरी लांबपर्यंत जात नाही. ते नाकापाशी मनगट न्यायला लागतं तरच जातं. दूध विकायला दारापर्यंत जायला लागतं. महिनाभर दूध देतो तर त्याच्यानंतर पैसे मिळतात. दारू विकणारा दारादारात जात नाही. दारूवाला कुठल्याही कोपऱ्यात गटारीपाशी दुकान काढतो तर सगळं गाव तिथं जातं.
आधी पैसे देतं आणि मग घेतं. चांगल्या गोष्टी न्यायला कष्टच आहेत. वाईट गोष्टी आपोआप घडतात, ते करायला कष्ट नसतात. तेव्हा आपल्या घरांमध्ये आपण विचार केला पाहिजे की चांगल्या गोष्टी आपल्या घरांमधनं कसं सुरू होतील. तर असं केलं तर एक एक गोष्टी पुढं चांगल्या घडत जातील. ठीक आहे, आपण बोलवलं याबद्दल आपल्या सगळ्यांचे धन्यवाद.